भूखंडाचा श्रीखंड लाटण्यात महाराष्ट्रातील कोणताच भाग मागे नाहीये। दरवेळी उघड होणारा भूखंड घोटाळा आधीपेक्षा जास्त मोठी आकडेवारी असलेला दिसतो। बिल्डर्स आणि राजकीय नेते यांचे लागेबांधे अशात असतातच। भूखंड घोटाळ्यांचा चढता आलेख चर्चेला जाण्याचं कारण म्हणजे नुकताच नाशिक शहरात उघडकीस आलेला तब्बल 300 कोटींचा जमीन घोटाळा। बरं, हा जमीन घोटाळा नेमका पोलीस विभागाच्या जमिनीच्या संबंधी करण्यात आलाय, त्यामुळे पोलिसांनीच गुन्हा दाखल केलाय। यंत्रतंत्र नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये जमीन घोटाळा कसा झाला व तो उघडकीस कसा आला, यात कोणते बिल्डर्स सहभागी आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सुरुवातीला ही जमीन नेमकी कुठे आहे हे पाहू। नाशिक शहराच्या मध्यवस्तीत शरणपूर रोडवरील जुनं पोलीस आयुक्तालय आणि त्या आसपासची 6 एकर जमीन यासंबंधी हा घोटाळा आहे। असं झालं असं की ही जागा 1990 पासून पोलीस विभागाकडे भाडे करारावर आहे। सध्या तिथं पोलीस उपायुक्त झोन 1 यांच्या कार्यालयासह एक खाजगी शाळा व इतर कार्यालये कार्यरत आहेत। मूळ जागा नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन यांची आहे, परंतु दुय्यम निबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन अधिकारी यांच्या सहाय्याने बनावट कागदपत्र तयार केली गेली आणि जागा मालकीची नसताना देखील NDC या संस्थेने परस्पर विक्री केली। आता इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे या दोन्ही संस्थांच्या नावातील सारखेपणा। मूळ जागा NDTA अर्थात नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन या संस्थेची, तर विक्री केली NDC म्हणजेच नाशिक डायोसेशन काउन्सिल या संस्थेने। हा घोटाळा उघड येण्याचं कारण ठरलं तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे। 2004 साली नाशिकमध्ये जिल्हाधिकारी असताना ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल त्यांनी शासनाच्या विधी व न्याय विभागाला दिला। महेश झगडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, मी जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी येथे महसूल यंत्रणेच्या संगनमताने अनेक घोटाळे सुरू होते, त्यापैकी हा एक। धर्मादाय आयुक्तांच्या संगनमतानेच ही बेकायदेशीर खरेदी विक्री सुरू होती। भूमाफिया, धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारी आणि महसूल यंत्रणा यांनी संगनमताने यात सहभाग घेतला होता। म्हणूनच या प्रकरणावर CID मार्फत चौकशी व्हावी अशी विनंती शासनाकडे करण्यात आली होती। झगडे यांच्या अहवालानंतर CID चौकशी झाली। त्यानंतर तब्बल 20 वर्षे हा घोटाळा उघडकीस येण्यासाठी लागला। अनेक बडे बिल्डर्स यात सहभागी असल्यानं आणि त्यांना असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे यंत्रणांनी हा घोटाळा उघड केला नसल्याची चर्चा आहे। नाशिक डायोसेशन काउन्सिलच्या विश्वस्तांनी या भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून उपायुक्त कार्यालयात चौकशी सुरू होती। त्यासाठी सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्यासह या प्रकरणातील फिर्यादी तुषार देवरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे। या चौकशीनंतर संशयितांचे अपराध निष्पन्न झाले। अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। 36 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून 4 जामीन मिळालाय। यातील अनेक जण हे सत्ताधाऱ्यांचे तसेच काही मंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जाते। या जमिनीच्या आडून अनेक कोटींचे बेकायदेशीर व्यवहार झालेत असे असूनही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या अजय श्रीवास्तव याला गुन्ह्यातून वगळण्यात आल्यानं शंका उपस्थित केल्या जात आहेत। श्रीवास्तव यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मागच्या वर्षीच प्रवेश केलाय, त्यामुळं राजाश्रय मिळाल्यानं त्याला वगळण्यात आलंय का हा प्रश्न उपस्थित होतोय। आतापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांपैकी 21 बिल्डर्स तर संस्थेचे 16 विश्वस्त आहेत। बनावट कागदपत्र तयार करून शासनाची दिशाभूल करत 300 कोटींच्या या घोटाळ्याची व्याप्ती 5000 कोटींपर्यंत असण्याची चिन्ह आहेत। शासनाची फसवणूक करून लबाडीने बळकावलेली ही जमीन शासन दरबारी जमा व्हावी आणि या प्रकरणातील सहभागी शासकीय कर्मचारी, अधिकारी असे सर्व दोषींवर कारवाई व्हावी हीच अपेक्षा।